एवढे वर्ष काम करून अनेक कलाकार आले वाट्याला, हो ज्यांच्यासोबत तू काम केलं. पण मला एक अनुभव आवर्जून विचारायला आवडेल. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तू काम केलं हो येस होतंस येस येस आणि करेक्ट प्रत्येकाचं स्वप्न असतं ॲटलीस्ट त्यांना बघावं, नक्कीच फोटो काढावा, त्यानंतर आधी बघावं, बोलता यावं, फोटो काढावा आणि काम. काम ही हायरार्की मी मी बोलते माझ्या साईडनं. बरोबर नाही बरोबर आहे करेक्ट आहे? अगदी बरोबर तेव्हा तुझ्या डोक्यात काय चाललं होतं? खरं तर काय झालं सुदैवाने मी ज्युनियर बच्चन म्हणजे अभिषेक बच्चन बरोबर मी एक फिल्म केली होती बिग बुल नावाची आणि त्यांच्यावर मी काम केलं होतं आणि माझी अत्यंत म्हणजे ह्या क्षेत्रात आल्यापासून जसं कोणालाही वाटतं क्रिकेट खेळणाऱ्याला की मला एकदा तरी सचिन बरोबर सचिनला किंवा धोनीबरोबर भेटायचं. मला हां. खेळता आलं पाहिजे यार त्याचं त्यांच्याबरोबर खेळता आलं पाहिजे त्यांच्या सहवासात काही क्षण घालवता आले पाहिजे तर मला खूप अशी तीव्र इच्छा होती आधीपासून कारण आमची जनरेशन आहे ना ती त्यांनाच फॉलो करून मोठी झाली पण नंतर शाहरुख खान आला पण त्याच्या आधी पगडा जो होता तो अमिताभ बच्चनचाच होता आणि नंतर मग गोविंदा शाहरुख खान हे सगळे पण बच्चनचं मग त्यांच्यासारखी उंची हेअरस्टाईल त्यांच्यासारखे कपडे मग आमच्याकडे मी माझ्या कपड्याच्या आतमध्ये बच्चन साहेबांचा ग्लोअप लावलेला होता मोठा असा ओके. तर मला ते खूप क्रेज होतं त्यामुळे त्यांचा पगडा होताच आमच्या सगळ्यांच्या पिढीवर आणि कधी ना कधी मला त्यांच्यावर काम करावं आणि मी देवाकडे प्रार्थना करायचं की मला कधीतरी मिळावं आणि श्रुती महाजन नावाच्या जे कास्टिंग डिरेक्टर आहे त्यांचा मला फोन आला की त्यांच्या असिस्टंटचा की असं असा एकच सीन आहे पण कराल का तुम्ही म्हणलं कोणाबरोबर आहे ज्युनियर बच्चन की सिनियर बच्चन तर नाही सिनियर बच्चन बरोबर आहे अमिताभ बच्चनजी बरोबर आहे पण एकच सीन आहे आणि कराल का म्हणलं मला तसा प्रॉब्लेम नाही आहे बऱ्याचदा काय होतं क्लोजअप आणि हे वेगळे घेतले जातात वेगवेगळ्या दिवशी घेतले जातात म्हणजे दिसताना असं दिसतं की अमिताभ बच्चन आणि तुम्ही एकत्र आहात पण शूटिंग कधीच एकत्र होत नाही म्हणलं मला तसं असेल तर मग नको मला त्यांच्याबरोबर फ्रेम शेअर करायला आवडेल तसं असेल तर मी तयार आहे त्यामुळे हो अगदी तसंच आहे कारण एकच सीन आहे कारण तो त्यांचा स्वतःचा गेस्ट अपीअरन्स आहे त्या पिक्चरमध्ये त्यांचाही स्वतः एकच सीन आहे आणि कॉमेंटेटर बॉक्समध्ये ते सगळं घडतं आणि मी आणि संदेश कुलकर्णी आम्ही दोघं त्या सीनमध्ये होतो कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि असा तो सीन होता आणि जेव्हा मला कळलं की त्यांच्यावर मी डोळे झाकून मी म्हटलं नुसतं उभं राहायचं असेल प्रॉपर्टी म्हणून तरी मी नक्की काम करेन कारण मला त्या माणसाबरोबर काम करणं खूप महत्त्वाचं आहे त्यांच्याबरोबर ते ज्या हवेत श्वास घेत आहेत त्या हवेत असणं गरजेचं आहे तर मी तयार लगेच त्यांना म्हटलं मला आवडेल करा जर एका फ्रेममध्ये असेल तर ते म्हणे नाही तसंच आहे मग आम्ही तो दिवस आला फायनली फिल्म सिटीला शूटिंग केलं आम्ही आणि त्यांचा ऑरा म्हणजे असा आहे त्या माणसाचा म्हणजे जेव्हा ते येतात ना आपण म्हणतो ना हवा बदलते अक्षरशः हवा बदलते म्हणजे तुम्हाला त्यावेळी सुचत नाही की मी हाय हॅलो म्हणू शेक हँड करू नमस्ते करू काय मी का म्हणजे ऑटोग्राफ मागू का सेल्फी तुम्ही निशब्द होता म्हणजे स्पीचलेस कारण आपण म्हणतो ना लार्जर दॅन लाईफ ऑरा. असा ऑरा आहे त्यांचा आणि आपण लहानपणापासून शाळेत असल्यापासून त्यांना पाहिलेलं आहे ॲज अ अँग्री यंग मॅन स्टार ऑफ द मिलेनियम ह्या इतक्या मोठ्या स्टारला त्यामुळे तुमचं अक्षरशः तसं म्हणजे याच्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही आहे तसंही माझं झालं आणि ते स्वतः इतके हंबल आणि कॉपरेटिव्ह होते तर तेव्हा आले आम्ही सगळे लोक त्यामुळे नाही बुटिंग इज व्हेरी व्हेरी कारण ते त्या कॅरेक्टरमध्ये होते आणि जेव्हा मी त्यांना रिक्वेस्ट केली आम्हाला प्लीज आमचे बालकी सर जे डिरेक्टर होते त्यांना म्हणलं आम्हाला फोटो काढायचा आहे तर त्यांनी ही रेडिली अग्री टू इट अगदी हां काय हरकत नाही या आणि मग आम्ही शेक हँड केला आणि फोटो काढले त्यांच्याबरोबर म्हणजे हा अत्युच्च क्षण म्हणतो ना आयुष्यातला एका कलाकाराच्या तो होता आणि आपण ज्याला ऑलमोस्ट पुजतो ज्याला आपण वर्षानुवर्ष पाहत आलं ज्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेतलं आहे अशा माणसाबरोबर कारण काय झालं मी मध्यंतरी अनेक त्यांच्याबरोबरच्या ॲड्सला शॉर्टलिस्ट झालो होतो ओके. कास्टिंग होत होतं पण ते शेवटच्या क्षणी काही ना काही होऊन ते जमत नव्हतं असं खूपदा घडलं पण अरे आता एवढं होतं आहे आपल्याला आता कधी चान्स मिळणार कारण त्यांनी काम पण हळूहळू कमी करत आले होते ते आणि पण नशिबाने देवाच्या कृपेने त्यांच्याबरोबर सहवास तो एक दिवसाचा मिळाला आणि काम पण करता आलं हे सुदैव